खर्डा शहरातील मोहरी गावाच्या डोंगराळ भागात बिबट्याचा वावर असल्याची भीतीदायक घटना समोर आली आहे। या बिबट्याने शेतकरी लखन श्रीरामे यांच्या बैलावर हल्ला करून त्याला ठार केले। ही घटना शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणारी ठरली आहे। मोहरी गाव डोंगर भागात जंगलाचा परिसर असल्याने शेतकरी आपल्या जनावरांना चारण्यासाठी दररोज येथे जात असतात। पावसाळ्यामुळे 4 वाजेनंतर शेतकरी जनावरे घेऊन परतत असतात। मात्र मंगळवारी लखन श्रीरामे यांचा एक बैल मागे राहिल्याने त्याच्यावर बिबट्याने हल्ला चढवला। घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधला। वनाधिकारी मोहन शेडके, धर्मवीर थोरबे, रवी राठोड, रघुनाथ सुरवसे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। बिबट्याचे ठसे तपासल्यानंतर हा हल्ला बिबट्याचाच असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। या प्रकरणानंतर ग्रामस्थात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गावातील रविदादा सुरवसे आणि इतर ग्रामस्थांनी तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी केली आहे। या प्रसंगी आकाश श्रीरामे, आबा येडे, डॉक्टर हडणावर, दिगंबर हडणावर, बापू जयभाम हे ग्रामस्थ उपस्थित होते। वन विभागाने नागरिकांना जंगल भागात सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या असून बिबट्यांच्या वावर लक्षात घेता तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी होत आहे। महाराष्ट्र T24 करिता धनसिंग साळुंके, खर्डा। नमस्कार, मी धर्मवीर प्रभाकर तोरंबे, खर्डा वनरक्षक आणि वन परिमंडळ अधिकारी आपले राठोड साहेब, तसंच आमचे वन परिक्षेत्र अधिकारी शेळके साहेब त्यांच्या म्हणजे गावकऱ्याच्या काल अशी घटना घडली म्हणून त्यांनी आम्हाला काल दुपारी फोन केला होता। तात्काळ आम्ही काल येऊन त्यांचं जागेवर येऊन चौकशी केली आणि आज दुसऱ्या दिवशी आम्ही त्या परिसरात हिंडून फिरून त्याचे काही ठिकाणी ठसे दिसले तर इथं बैल मृत्यू झालेला आहे, त्याचा पंचनामा केला आणि आता त्यांची काय आहे ती नुकसान भरपाई देण्याचं आम्ही शेतकऱ्यांना सांगितले। परत बाकी गोष्टी म्हणजे लहान लेकरू किंवा जंगलात फिरत असताना मोबाईलचा आवाज, इथं आल्यानंतर आपल्या शेतात वस्तीवर राहत असला तर संध्याकाळी फटाके वाजवा असं, आणि त्यांचा अटॅक जास्तीत जास्त कुत्र्यावर, लहान लेकरावर आणि बसलेल्या माणसावर जे आपण खुरपण करतो शेतात तर तरी मोबाईल किंवा काही रेडिओ संध्याकाळी काठी बिटी आणि ग्रुपनं तुम्ही सर्वजण संध्याकाळचं पाणी भरायला आहे ते जाताना ग्रुपनं जावा असं सगळ्यांना माझं आव्हान आहे। आणि